राज्याचे मुख्यमंत्री या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, नेहरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. हे शहरानं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरामधले आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तर आमदार असतील, सन्माननीय मालक असतील, अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे. पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे. इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला जनतेने दाखवलं. अरे मुसंडी काही नाही आहे, सगळा साफ झाला आहे. आता 4 ठिकाणी आपण बघितलं, MIMच्या 4 ठिकाणाहून निवडून आलेलं आहे. हे अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष विरोधी पक्षाला म्हणून निवडून आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणी पण झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. या निमित्तानं मी सांगेन एकदा विरोधक 2 आमदार दिसत नाही ना, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या जल्लोषामध्ये. आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहेत, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं, त्यांनी काय करावं त्या संदर्भात जास्त बोलण्याचं आवश्यक नाही. पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा, आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा, आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि तो आधी आपण करूया. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला काँग्रेसचा आवाज सुद्धा शिल्लक राहिलेला नाही सोलापूर महानगरपालिका. कधी काँग्रेसची सत्ता सोलापुरात होती, कशा पद्धतीने शहराचा खासदार दिलीप शिंदे यांचं राजकारण आता असतं झालं, राजकारणाचं असतं झालेलं आहे. काल त्यांनी किंवा जेव्हा ते येतात स्टंटबाजी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर काहीतरी टीका करायची परिस्थितीत राहायचं. कालही तेच केलं, पालकमंत्र्यांच्यावर टीका केली, पैसे स्वतः वाटतं म्हणून सांगितलं आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या. दिल्लीतून त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती आणि यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे, ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे, ना शहराला काय पाहिजे, ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळं अशा नेतृत्वाला शहरानं जिंकलेलं आहे आणि एक जागा म्हणजे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही. एवढं मोठं नुकसान कोणी माझा सल्ला अजिबात नाही. त्यांना ईश्वरानं सुकृती द्यावी, सिद्धरामेश्वरानं सुकृती द्यावी. ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय आल्या नसतात. त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगतो, इथं फक्त भारतीय जनता पक्षात कमाल. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.